नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये महास्वयंमध्ये की नाही आपल्याला खूप जागा निघालेल्या आहेत. ते कशा बघायच्या ते आपण बघणार आहोत. त्यात भरपूर जागा निघालेल्या आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारची फीस नाही, काही नाही आहे. महास्वयंमध्ये खूप जागा आहेत. त्यासाठी आता आपण बघणार आहोत किंवा महास्वयंमध्ये अप्लाय कसा करायचा, कसा नाही, आणि जागा कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहेत, काय नाही, त्यासाठी बघणार आहोत. तर आपण स्टार्टिंगला गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन करून आपण बघणार आहोत महास्वयं टाकायचं आहे. महास्वयं टाकल्याच्यानंतर त्याची साईट ओपन होणार आहे. त्यात पहिल्याच लिंकला क्लिक करायचं आहे, rozgar-mahaswayam.gov.in वर. याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर पण तुम्ही डायरेक्ट जाऊन तुम्ही बघू शकता. यासाठी आपण चेक करूया. महास्वयंवर जायचं आहे आपल्याला. महास्वयंवर गेल्याच्यानंतर स्टार्टिंगला डॅशबोर्डला आपल्याला जागा दाखवत आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे, किती नाही, हे सर्व जागा आपण आता बघणार आहोत. त्यासाठी लोड घेत आहेत. हे बघा, महास्वयंची वेबसाईट आलेली आहे. महास्वयं याच्या खाली साईट लोड घेत आहे. हे बघा, महास्वयंमध्ये बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर पास, ऑनलाईन पंडित उपाध्याय जॉब फेअर 3 आणि हे कोल्हापूर बघा, जॉब फेअर नोव्हेंबर 2020 नांदेडला पण निघालेत, पुण्याला पण निघाले. यासाठी आपण व्ह्यू ऑल इथं बघा टॅब दिला आहे. व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑल क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सर्व जागा दाखवून आहे, कोणत्या दिवसासाठी किती आहे, त्याची पात्रता काय आहे, किती जण अप्लाय करू शकतात, कुठं अप्लाय करतात, ते सगळं दिलेलं आहे. कॅटेगरी पण दिलेलं आहे, कसं आहे. हे बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर डिस्ट्रिक्ट जनरल पुणेसाठी आहेत, औरंगाबादसाठी आहेत, पुणे, मुंबई, हे औरंगाबादमध्ये, नांदेडमध्ये आहे बघा, कोल्हापूरला आहे, राजगडला आहे, मुंबई, नाशिक वगैरे अशा बऱ्याच काही जागा, खूप जागा आहेत याच्यामध्ये. तर आपण बघणार सिंधुदुर्ग, याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये बघा, याच्यामध्ये बघणार आहोत आपण. आता आधी आपण बघणार आहोत नांदेडला बघा किती जागा आहेत. व्ह्यू मोरच्या क्लिक करायचं आहे. याच्या बघा, प्रायव्हेट जॉब आहे, हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आपल्याला. ते अर्ज कसं, त्यासाठी आपण एक व्हिडिओ पहिला दिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण महास्वयंवर नोंदणी कशी करायची ते आपण बघू शकता. त्याच्यात व्ह्यू वॅकन्सीवर क्लिक करायचं आहे आपल्याला. व्ह्यू वॅकन्सी क्लिक केलं की बघा, ITI साठी पण जागा दिल्या आहेत. ITI फ्रेशरसाठी, फॉर अप्रेंटिसशिपसाठी जागा